आणि आता थेट शिर्डीमध्ये जाणार आहोत। साईनगरी शिर्डीमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। मंदिराच्या दर्शन रांगांसह साई मंदिर परिसरात भाविकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली। मध्यरात्री 12 वाजता साई भक्तांनी एकच जल्लोष करत साई नामाच्या जयघोषाने नवीन वर्षाचं स्वागत केलं। कोरोना संकटानंतर 2 वर्षांनी साई दरबारी नवीन वर्षाची सुरुवात करताना साई भक्तांचा आनंद ओसंडून वाहत होता। थेट शिर्डीमध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हरीश, सगळ्यात आधी नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात मंगलमय वातावरणात करण्यासाठी निश्चितच शिर्डीमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असावी। नक्कीच तुला आणि प्रेक्षकांना देखील माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा। खरं तर कालपासूनच साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये मोठी गर्दी झालेली आहे आणि नववर्षाचा जो उत्साह आहे तो शिर्डीमध्ये बघायला मिळतोय। आपण जर आता बघितलं तर मी साईबाबांच्या या दर्शन रांगेमध्ये आहे आणि जर इथलं चित्र बघितलं तर दूरपर्यंत या दर्शन रांगा गेलेल्या आहेत आणि हजारो साई भक्त आता दर्शन रांगेमध्ये उभे आहेत आणि खरं तर रात्रभर साईबाबांचं मंदिर खुलं होतं, मात्र तरीही भक्तांची जी रीग आहे ती आता सुद्धा लागलेली दिसते आहे। साईबाबांचा जयघोष करत नवीन वर्षाची सुरुवात आज साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनाने करताना दिसत आहेत। देशभरातून साई भक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अनेक जण पायी पालखी घेऊन देखील शिर्डीमध्ये आलेले आहेत आणि कालपासून अशीच गर्दी दिसते आहे। काही साई भक्तांशी बोलूया। आप नए साल की शुरुआत साई दर्शन से कर रहे हो, कैसा लग रहा है? बहुत अच्छा फील हो रहा है। तभी हम इतनी दूर से गुजरात, पहले दिल्ली से गुजरात और गुजरात से यहाँ पर आए साईं बाबा के दर्शन के लिए। कई हिल स्टेशन में जाके आप दर्शन करने आए हो। बाबा जी की कृपा है जो हम जैसे भक्तों को यहाँ बुला रहे हैं। हिल स्टेशन। आप क्या कहेंगे, आज नए साल की शुरुआत दर्शन से हो रही है? बस खुशी है, अच्छा है कि काफी दूर से आए हम लोग। लेकिन क्या क्या भावना है आज नए साल की शुरुआत दर्शन से कर रहे हैं? अच्छी है, नया साल अच्छा होगा। क्या कामना है साई से? नहीं, ऐसे कामना वो बराबर सब कर देते हैं। आपण जर बघितलं तर साई भक्तांच्या या भावना आहेत। साई बाबा सगळं काही ठीक करतात। गेली 2 वर्ष साई भक्तांना नवीन वर्षाची सुरुवात किंवा कोणत्याही सण उत्सवाला शिर्डीमध्ये येता आलं नाही, कारण कोरोनाचं मोठं संकट होतं। यावर्षी मात्र निर्बंधमुक्त जो नऊ वर्षाचा उत्साह आहे तो शिर्डीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि रात्रीपासून भाविकांची रीग या ठिकाणी लागलेली आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय। निश्चितच नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह भाविकांमध्ये पाहायला मिळतोय। हरीश, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। दरम्यान सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं अवघ्या जगभरात उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे। या नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। ठिकठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। मुंबई, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगालची ही दृश्य सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं अवघ्या जगभरात उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे आणि याच नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। तर जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। ठिकठिकाणी दिव्यांची रोषणाई असो, फटाक्यांची आतिषबाजी असो, उत्साहात कालपासूनच दिवस साजरा करण्यात आलेला आहे। नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय पाहण्यासाठी देखील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत आणि नवीन वर्षाच्या पहिला सूर्योदय खरं तर खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी ही दृश्य आम्ही दाखवतोय।